हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? स्टोरी टेलर श्रद्धा या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासनं स्वागत आहे. आज तुमचं स्वागत मी थेट किचनमधनंच करते. हाय, सगळ्यात आधी तर मला हे मेन्शन करावंसं वाटतंय की आज आहे मदर्स डे, म्हणजेच आपला मातृदिन. आज सकाळी आईला मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर लगेचच सासूबाईंना कॉल करून त्यांनाही मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या. छान वाटलं त्यांना. आणि मला आज एक्स्ट्रा स्पेशल वाटतोय हा मातृदिन, कारण माझी आई माझ्याकडे नेमका आजच राहायला आली आहे आणि सकाळपासून डोक्यामध्ये वेगवेगळ्या आयडियाज चालू होत्या की काय करू शकते आज मी वेगळं. कारण आईसुद्धा तिच्या रुटीनला थोडीशी बोर झाली आहे. तेच रोजचं रुटीन करून करून आपल्यालाही कंटाळा येतो. तर सकाळपासून वेगवेगळं प्लॅनिंग चालू होतं डोक्यात. आणि मातृदिन जरी असला तरी तिला तिची कामं आहेत आणि मला माझी कामं आहेतच. सकाळी 6:30 वाजल्यापासून किचनमध्ये होते मी. सगळ्या ऑर्डर्स पूर्ण करायच्या होत्या. हे काय माझं रोजचंच रुटीन आहे तसं. तर आईला मी सांगितलं होतं की तू तुझा अभ्यास करून घे, मी माझ्या ऑर्डर्स पूर्ण करून घेते आणि त्यानंतर मग आपण एकमेकींबरोबर छान वेळ घालवूयात. वेळ घालवू म्हणजे काय, आम्ही दोघी बसून मस्तपैकी गप्पा मारतो आणि माझ्या सासूबाईंनी ना मस्त पन्हं बनवून दिलेलं आहे. तर ते थंडगार पन्हं आम्ही दोघी पिणार आणि छान छान गप्पा मारणार एकमेकींबरोबर. तेवढंच पुरेसं असतं आम्हाला. पण ही सगळी मज्जा करण्याआधी मला माझी ऑर्डर पूर्ण करून घ्यायची होती आणि ऑर्डरसाठी आज मी काय काय बनवलं ते तुम्हाला सांगते. आज मी काळ्या वाटाण्याचं सांबार बनवलं होतं. त्यासोबत आज मी फोडणीचं वरण बनवलं होतं. एरवी मी साधं वरण बनवते किंवा आंबट गोड आमटी बनवते, पण आज फोडणीचं वरण बनवलं. म्हणजेच कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची, टोमॅटो ह्या सगळ्याची फोडणी देऊन बनवलेलं वरण. आणि शेवग्याच्या शेंगासुद्धा आज मी वरणात घातल्या होत्या फॉर अ चेंज. आणि हे वरण खरंच खूप छान लागतं. अतिशय साधं असतं पण तरी खूप उत्कृष्ट लागतं भातासोबत. आणि तुम्ही आत्ताच पाहिलं असेल, मी माझ्या हातांना काहीतरी चोळत होते, ते आहे खोबरेल तेल. जसं मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की आमची नारळाची झाडं आहेत आणि माझ्या सासूबाई मला खवलेलं खोबरं कायम पाठवत असतात. तर त्याचबरोबरनं त्या मला नारळाचं तेलसुद्धा पाठवत असतात, जे त्यांनी स्वतः बनवून घेतलेलं असतं त्या खोबऱ्यापासून. आणि हे तेल असं आहे जे आपण केसांना वापरू शकतो, स्किनला वापरू शकतो, जेवणातही वापरू शकतो. त्यामुळे या तेलाच्या प्युरिटीबद्दल मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. त्याच खोबरेल तेलाचा वापर करून आज मी काळ्या वाटाण्याचं सांबार बनवत आहे. नॉर्मल तेल नाही वापरते, रिफाइंड ऑइल. मी खोबरेल तेल वापरते, ते सुद्धा आपलं घरी बनवलेलं. आणि खोबरेल तेल वापरून बनवलेलं हे काळ्या वाटाण्याचं सांबार काय लागतं मी तुम्हाला सांगू. म्हणजे गरम गरम वाफळता भात आणि काळ्या वाटाण्याचं सांबार, किंवा काळ्या वाटाण्याचं सांबार आणि त्यासोबत घावणे, हे तर बेस्ट कॉम्बिनेशन आहे. तर तुम्हाला जर या काळ्या वाटाण्याच्या सांबाराची रेसिपी हवी असेल तर मला प्लीज कॉमेंट करून सांगा, कारण आपण सगळे ही डिश डिझर्व करतो. आणि मला कॉमेंट करून तुम्ही सांगितलं तर मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवेन काळ्या वाटाण्याच्या सांबाराचा. आणि तुम्ही जेव्हा ते तुमच्या घरी बनवाल ना, तुम्ही नक्की बोटं चाटत राहाल याची मला खात्री आहे आणि तुम्ही मला थँक्यू म्हणाल. तर आपलं जेवण तयार झालेलं आहे, जवळून तुम्हाला दाखवते. आता एक फायनल टच बाकी आहे आणि तो फायनल टच काय आहे ते तुम्ही बघा. हिरवीगार ताजी ताजी कोथिंबीर. आपल्या मराठी घरांमध्ये जोपर्यंत आपल्या आमट्यांमध्ये आणि उसळींमध्ये कोथिंबीर पडत नाही ना, तोपर्यंत आपल्या पदार्थांना लज्जत येत नाही. असं जर तुम्हालाही वाटत असेल तर पटकन एक लाईक द्या आपल्या व्हिडिओला. हे पहा, माझी आई किचनमध्ये आली आहे. आपण या ब्लॉगच्या सुरुवातीलाच मदर्स डेबद्दल बोलत होतो आणि मी तुम्हाला हेही सांगत होते की मला हा मदर्स डे एक्स्ट्रा स्पेशल वाटतो आहे, कारण माझी आई माझ्याकडे राहायला आली आहे. आणि सकाळपासनं डोक्यामध्ये वेगवेगळे आयडियाज, प्लॅनिंग पण चाललं होतं की या मदर्स डेला मी काय तिच्यासाठी वेगळं करू शकते. पण ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि आईचं, तिच्या मुलांवरचं प्रेम एका बाजूला. आपल्या आईवडिलांना मदर्स डे, मातृदिन किंवा कुठल्याही प्रकारच्या सेलिब्रेशनशी काहीही घेणं देणं नसतं. त्यांना घेणं देणं असतं फक्त त्यांच्या मुलांशी. त्यांना कायम एकच गोष्ट वाटत असते की ते त्यांच्या मुलांचा भार कसा कमी करू शकतात, कशा प्रकारे त्यांच्या मुलांना ते मदत करू शकतात. आणि तेच करायला माझी आई किचनमध्ये आली आहे. ती सकाळपासून इतक्यांदा येऊन गेली ना किचनमध्ये, मी हे करू का, मी ते करू का, मला फोडणी तरी देऊ दे, मला आमटी तरी बनवू दे. पण मी प्रत्येक वेळेला तिला किचनमधनं बाहेर करत होते आणि तिला सांगत होते, तू एकतर अभ्यास कर नाही तर टी व्ही बघत बस, पण किचनमध्ये येऊ नकोस काहीही काम करायला. पण शेवटी तिने माझं ऐकलं
नाहीच. ती आलीच किचनमध्ये आणि मला म्हणाली की मला कमीत कमी पोळ्या तरी करू दे, तू पॅकिंग करून घे. म्हटलं ठीक आहे चल. मग तिने पोळ्या करून घेतल्या एकीकडे, दुसरीकडे मी पॅकिंग करून घेतलं. डिलिव्हरी करून झाली. आज शेवटची ऑर्डर आपली 1 वाजता गेली आणि त्यानंतर आई जेवायला बसली आहे आणि आता मी सुद्धा माझ्यासाठी जेवायला घेते आहे. तर इथे मी माझ्यासाठी घावणे बनवलेत आणि मस्तपैकी मी आज काळ्या वाटाण्याच्या सांबारसोबत घावणे खाणार आहे. मला माहिती आहे याने माझा आजचा डाएट थोडासा हेवी झाला आहे, पण काही हरकत नाही. मी फार विचार करत नाही, कारण शेवटी हे घरचं अन्न आहे आणि घरचं जेवण हे आपल्यासाठी नुकसानदायक नसतं. मी विचार केला आहे की आजच्या दिवसातला जो माझा शेवटचा मील असणार आहे तो मी एकदम लाईट ठेवणार आहे, म्हणजे फक्त मखाने आणि त्यासोबत एक फळ इतकंच मी खाणार आहे आणि त्यानंतर सरळ मी दुसऱ्या दिवशी 12 वाजता जेवत असते. तर जेवण झाल्यानंतर माझ्या आईला नोट्स आणण्यासाठी ठाण्याला जावं लागलं, त्यामुळे ती घाईघाईत निघाली आणि मी तिला सांगितलं जाताना की आज घरी लवकर ये, कारण तिच्यासाठी मी काहीतरी विचार करून ठेवला आहे, एक छोटासा प्लॅन करून ठेवला आहे आणि तो काय प्लॅन आहे ते मी तुम्हाला सांगते. हाय. तर जसं की तुम्ही पाहिलं आई आत्ताच बाहेर गेली आहे कामासाठी आणि मला असं वाटलं मी तुमच्याशी बोलू, कारण आता बराच निवांत वेळ आहे माझ्याकडे. माझं आजचं जे लिखाणकाम आहे ते सुद्धा कंप्लीट करून झालेलं आहे, आत्ताच कंप्लीट करून झालं आहे आणि मला असं वाटलं की मी तुमच्याशी बसून थोडा वेळ बोलावं, थोडा वेळ इंटरॅक्ट करावं. तर आज आहे मातृदिन आणि जगातल्या सगळ्या आयांना माझ्याकडनं मनापासनं मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर मातृदिन साजरा करण्यासाठी एकच दिवस पुरेसा नाही आहे, तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे माझ्याही डोक्यात काहीतरी प्लॅनिंग आहे. म्हणजे आता माझी आई माझ्याकडे पुन्हा थोड्या दिवसांपूर्वीच येऊन गेली होती आणि त्यानंतर आता पुन्हा मी तिला माझ्याकडे बोलवून घेतलं आहे. तिला सांगितलं की तू तुझं काम करून ये आणि संध्याकाळी मग माझा प्लॅन आहे की तिला कुठेतरी बाहेर छानशा एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला घेऊन जायचा. आम्ही दोघीच घरी आहोत, आम्ही कांदिवलीला गेला आहे. तर मी म्हटलं की आणि माझ्या आईला ना सी फूड खूप आवडतं, म्हणजे फिश थाळी आणि ह्या सगळ्या गोष्टी तिला प्रचंड आवडतात. तर इथे खारघरमध्ये असे खूप सी फूड रेस्टॉरंट्स आहेत चांगले चांगले. तुम्हाला जर कुठलं माहीत असेल तर प्लीज मला रेकमेंड करा कॉमेंट्समध्ये. आणि तर आईला मी तिकडे घेऊन जाणार आहे संध्याकाळी, जेणेकरून काहीतरी मला केल्यासारखं वाटेल मदर्स डेच्या दिवशी. सकाळपासून ती बिचारी तिच्या कामात आहे, मला पण मदत करायला किचनमध्ये आली. तिला किती नाही म्हटलं तरी ती ऐकत नाही. एनिवेज आया असतातच अशा आणि ते आपलं ऐकत नाही. जेव्हा त्यांच्या मुलांसाठी काही करायची वेळ येते तेव्हा त्या करतातच. आणि मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की आज मी आईला बाहेर जेवायला वगैरे घेऊन जाणार आहे, ते तर सगळं ठीक आहे, पण त्याहीपेक्षा ना मला एक कल्पना माझ्या मनात आली. ती म्हणजे ही की याही व्यतिरिक्त मी तिला अजून एक खूप छानसं काहीतरी देऊ शकते आजच्या दिवशी, आणि तेही तुमच्या मार्फत, तुमच्या थ्रू. मागे ना तुमच्यापैकी काही जणांनी माझ्या आईला शुभेच्छा दिल्या होत्या कॉमेंट थ्रू, खूप छान छान शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्या सगळ्या मी माझ्या आईला वाचून दाखवल्या होत्या आणि ना तिला खूप आनंद झाला होता त्या गोष्टीचा. कारण कसं असतं ना, आपल्या ओळखीची माणसं आपल्याला शुभेच्छा तर देतातच, पण अनोळखी माणसं जी आपल्याला कधी भेटली पण नाही आहेत, आपल्याला ओळखत पण नाहीत, ती लोक आपल्याला मनापासून शुभेच्छा देत आहेत, आपल्यासाठी थोडासा वेळ काढून कॉमेंटमध्ये बेस्ट ऑफ लक टाईप करतायत. ही खरंच खूप मोठी गोष्ट वाटली माझ्या आईला आणि तिला खूप छान वाटलं. तर माझ्या मनात सहजच असं आलं की तिची परीक्षा आता जवळ येते आणि तुम्ही जर कॉमेंटमध्ये तिला छान छान शुभेच्छा दिल्या तर तिला खरंच खूप छान वाटेल, खूप आनंद होईल. कसं आहे, आपली पिढी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सोशली लोकांशी इंटरॅक्ट करत असते, लोकांशी बोलत असते, पण आपले जे आईवडील आहेत त्यांना सोशल प्लॅटफॉर्म्सवरती कोणाशी इंटरॅक्ट करता येऊ शकतं किंवा आपल्याला न ओळखणारी माणसं जी मे बी दुसऱ्या स्टेटमध्ये राहत आहेत, दुसऱ्या कंट्रीमध्ये राहत आहेत, दुसऱ्या शहरात राहत आहेत, तिथनं आपल्याला विशेष पाठवत आहेत, आपल्याशी बोलत आहेत, हा जो कॉन्सेप्ट आहे ना, हा आपल्या आईवडिलांसाठी खूप वेगळा आहे. आणि म्हणूनच मला असं वाटलं, ही कल्पना माझ्या मनात आली की मी तुम्हा सगळ्यांना सांगू, रिक्वेस्ट करू की आईसाठी काहीतरी कॉमेंटमध्ये लिहून पाठवा. आज मातृदिन आहे, तिचाही दिवस खूप छान जाईल आणि तिलाही खूप आनंद होईल या गोष्टीचा. आणि दुसरी गोष्ट, तिलासुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल, कारण तिची परीक्षा आता जवळ येते आणि तिला खरंच खूप टेन्शन आलेलं आहे अभ्यासाचं. कारण आता या वयात काय होतं ना, थोडं गोष्टी लक्षात ठेवायला त्रास होतो. तर ते सगळं आता सध्या ती खूप टॅकल करते आहे, त्यामुळे तिला खूप छान वाटेल जर तुम्ही तिला छान छान गोड तुमच्या शुभेच्छा पाठवल्या तर, आणि मलाही चांगलं वाटेल. मी ही अशी अपेक्षा करते की कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सगळेच आईसाठी काही ना काहीतरी नक्कीच लिहून पाठवाल.
आणि पुन्हा एकदा सगळ्या आयांना माझ्याकडनं मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज कॉमेंट करून सांगा आणि या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आता आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, आनंदी राहा. बाय.